नमस्कार मित्रांनो. कालपासून वारी चालू केलेली आहे. काल अतिशय चांगला दिवस गेला आणि चांगल्याने आपल्याला खूप मदत केली, भेट दिली आणि चारही नंदींचं आपलं चांगलं दर्शन झालं. आज आपण सकाळी मासुरण्यात तुषार पैलवानच्या इथं आपण निघलो होतो आणि दहिवडीमध्ये आज आप्पा तर सर्वांना माहिती झालं मित्रांनो, नियोजनाचा बादशाह मित्रांनो. खरोखर दादा आहेत आपल्यासमोर. दादा नमस्कार. नमस्कार. दादा, आज खरोखरच जे आपण शब्द दिला होता, जे जे नंदी 24 नंदी राहतील त्याची वारी करतोय, खूप जणांनी रिस्पॉन्स आहे. आज खरोखर दादांनी आल्याबरोबर चहा नाश्ता सत्कार. मित्रांनो, खरोखर आपणचं जेवढं कौतुक करतो तेवढं कमीच आहे. आपण हे बैलगाडी क्षेत्र कसं आहे तू जाणून घ्यायचं आपल्याला अख्ख्या महाराष्ट्राला. खरं तर एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत. तुम्ही जे करताय ते कुठेतरी बैलगाडी क्षेत्राला कलाड देण्याचं काम आहे. कारण की आज बैलगाडी क्षेत्राला एवढं ग्लॅमर आहे आणि आज तुम्ही जे करताय त्यामुळे कुठेतरी आज गरिबांची नंदी उजेड देणार आहेत. कारण की बऱ्यापैकी जे टॉप 10 मध्ये नंदी आहेत ते तर सगळ्यांना माहीत असतात, परंतु आज पुसेगाव सारख्या मैदानात गोरगरिबांची पण नंदी राहिलेत. त्यांना कुठेतरी उजेड जाण्याचं काम तुम्ही नक्कीच करता, याचा आम्हाला अभिमान आहे. आप्पा, खरोखर आपला देव बकासूर गटाला हार झाली. काही लोकांनी कमेंट केल्या किंवा काही लोक बोलले, पण आपण घेत नाही. दादा काय सांगशाल त्याच्याबद्दल? का तर खूप मोठा मास्टरला धक्का बसला की आज आपला बकासूर खरोखर किताब म्हणजे 12वा हिंद केसरी आपल्या देवाचा हारला पण आहे किंवा जिंकला पण आहे. खरोखर महाराष्ट्रात 1400 त्यांचं नाव आहे. काय सांगशील देवाबद्दल? खरं तर बकासूर हा बैल नाही आमच्यासाठी, तर तो आमच्यासाठी देव आहे. आणि त्या देवाबद्दल एका व्यक्तीने काही चुकीचे शब्द बोलले गेले. कारण की मैदान परमपूज्य सेवागिरी महाराजांचं मैदान अतिशय छान झालं आणि नियोजन त्यांचं म्हणजे देशातलं सगळ्यात टॉपचं नियोजन असेल तर सेवागिरी महाराज असते आणि अतिशय छान मैदान झालं. परंतु एका व्यक्तीमुळं ते कुठंतरी गालबोट लागलं आणि माझी पुसेगाव यात्रा कमिटीवर विनंती आहे की त्यांच्यावर तुम्ही कारवाई करावी. कारण की अतिशय छान मैदान आयोजन कमिटीने केलं आणि वेळेत सुद्धा फायनल घेतला. तब्बल 1201 गाड्या असताना सुद्धा अतिशय छान मैदान घेऊन त्यांनी हे केलं. परंतु आमचा देव बकासूर यावरती बोलताना त्या व्यक्तीनं थोडा तरी विचार करायला हवा होता की आज माणसं जवळपास अमेरिकेतून माणसं मामाला फोन करतात की आमचा देव कसा आहे, काय आहे, या गोष्टी विचारपूस केली जाते. सगळ्या राज्यांमधून हा बैल बघण्यासाठी म्हणजे देवाला बघण्यासाठी लोक इथे येतात. आणि असं जर कोण बोलत असेल की ह्या का गाय आहेत, काय आहेत का, त्या आहेत का, हे अतिशय चुकीचं आहे. कारण की त्या देवाबद्दल बोलणं एवढी तर आज मला वाटत नाही की उंची कुठल्या व्यक्तीची होऊ शकते की त्या बैलाबद्दल कोणी बोलणं. कारण त्या बैलानं आज बैलगाडी क्षेत्राला एक मोठं ग्लॅमर निर्माण करून दिले की तुम्ही बघा की बाकासूर ज्यावेळेस मैदान येतो तर अनेक प्रेक्षक अनेक लोक बघायला येतात त्या मैदानमध्ये. पण ज्या दिवशी बाकासूर नसेल त्या दिवशी प्रेक्षकांची संख्या सुद्धा कमी असते. युट्यूबला तुम्ही बघत राहा तुम्ही, म्हणजे त्या बैलाबद्दल माझं प्रेम आहे म्हणून सांगत नाही, परंतु ज्यावेळेस तो बैल पळायला येतो त्यावेळेस समजा गट असेल तर 15-16 हजार माणसं वॉचिंगला असतात म्हणजे साध्या मैदानला, नाही का. आणि ज्यावेळेस बैल पळा नसेल तर त्या दिवशी 5,000 लोक सुद्धा जास्तीत जास्त लाल नसतात. म्हणजे हा फरक आहे. हे लोकांचं प्रेम आहे आणि ते काय भाड्यानं पैसे देऊन माणसं गोळा केली नाहीत. ते एक प्रेमानं एकत्र आलेली माणसं आहेत. आणि मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय की सेवागिरी महाराजांच्या नगरीमध्ये त्या बैलाचा अपमान होणं म्हणजे आज अख्ख्या भारताचा देशाचा अपमान झाल्यासारखा आहे, अख्ख्या बैलगाडी क्षेत्राचा अपमान झाल्यासारखा आहे. त्यामुळं मला असं वाटतं की अशा गोष्टी घडू नाहीत. कारण की अतिशय छान आणि देशाचं नाव वाजलेलं मैदान असते. कारण यात कमिटीला पण काय दोष देऊन चालणार नाही. कारण की कमिटीचं आयोजन अतिशय छान असते त्या मैदानाचं. कारण की आज एवढं मोठं मैदान घेणं खरंच म्हणजे सुखाचं काम नाही. आम्ही स्वतः आयोजक आहे, अनेक मैदान आम्ही स्वतः भरवतो, परंतु एवढं मोठं नियोजन होणं सुद्धा शक्य नाही. खरं दादा, त्या दिवशी आपल्या देव खरोखरच जे म्हणजे घडलं, पण शेवटी नशिबात होतं. पण अख्खं महाराष्ट्र त्या दिवशी रडलं. हो. आज आपण अख्खा महाराष्ट्राच्या डोळ्यात आपण कमेंट बघतोय, व्हिडिओ बघतोय किंवा काय होतंय, पण तात्यांवर काही टीका करण्यात आल्या. नेमकं काय झालं होतं तेव्हा? काय चाललं सांगतात दादा? त्यामध्ये तात्यांचा काय विषयच नाही. कारण की मी स्वतः तिथं गाडी सोडायला पण मी स्वतः खाली होतो आणि बाकासूर प्रेमी असतील आम्ही असेल आम्ही पण बघितले बाबा की नक्की कोणी काय केलेलं आहे. यात तात्या असतील
बाबा कमिटी असेल पुसेगावची, त्यांचा काय विषय नाही, एक विशिष्ट व्यक्ती आहे आणि त्या विशिष्ट व्यक्तीच्या तोंडातून हे शब्द गेले. परंतु मी तुम्हाला एकच सांगेल बकासूरसाठी, तो राजा आहे, राजा ही रहेगा. आणि तू जिंकलास काय हारलास काय, आमच्यासाठी तू कायम देव राहशील. आणि तू पळाला काय नाही पळाला काय, तुझ्यावरती प्रेम या महाराष्ट्रात अखंड असंच राहील. दादा झेंड्यानं खूप ही चाललं होतं, पण झेंडे तुमच्याच गावातून दहिवडीच्या गावातून फॅन लोकांनी तिथे झेंडे आणले होते. मला अनेक जणांच्या दहिवडीतून मला कॉल आले की दादा खरोखरच आम्ही एक फॅन म्हणून झेंडे आणले होते, आम्हाला असं काही माहित नव्हतं की असं देवाला चालत नाही किंवा काय नाही, पण आम्ही एक फॅन आहे म्हणून त्याचे एक जल्लोष करण्यासाठी आम्ही झेंडे घेऊन आले. तर काय सांगशील? नक्कीच कसं आहे, एखाद्या व्यक्तीचं एखाद्या विशिष्ट याच्यावर जर प्रेम असेल तर माणूस तो प्रेम व्यक्त करण्यासाठी काही गोष्टी करत असतोय. तसंच झालं. आणि झेंडे आणणे म्हणजे उभं करणे ही चुकीचं काय गोष्ट नाही. ठीक आहे, आयोजकांचं पण म्हणणं होतं की बाबा वेळेत मैदान पूर्ण होण्यासाठी त्यांची पण गडबड चालू असते, कारण की ज्यावेळेस स्वतः आयोजन करत असतात त्याचं आयोजनावर माहित असते की बाबा लवकर मैदान पूर्ण होण्यासाठी काय करावं लागते काय नाही. की ज्यावेळेस एखादा बैल खाली होतो तर त्यावेळेस गर्दी होते, तर त्यामुळे लेट होतं. परंतु तुम्ही काही गोष्टी प्रेमाने सांगावा. की मी म्हणतो तुम्ही मालकाला वाईट बोला, बाबा मोहिल शेटला एक वेळ ही करा, शिवी द्या, परंतु त्या देवाबद्दल तुम्ही कुणीच काय बोलू नका अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. की आणि तुम्ही जर त्या देवाबद्दल जर बोलत असाल तर तुम्हाला सेवागिरी महाराज सुद्धा कधी माफ करणार नाहीत. कारण की त्या महाराजांच्या दर्शनापासूनच तो बैल उजेड आला होता. कारण की पहिल्यांदा जोडी पाहिली होती सोन्या आणि बकासूर, तिथूनच बकासूरची सुरुवात झाली होती. आणि त्या सेवागिरी महाराजांचा उपकार कधीच मोहित असतील, मामा असतील आणि स्वतः बकासूर फॅमिली कधीच विसरणार नाहीत, एवढं तुम्हाला सांगतो. कारण की तिथं जो नंदी उजेड देतो तो अखंड भारतभर चर्चेत येतो. कारण की नक्कीच अखंड पैशाचे मैदान सगळीच होत्यात, परंतु देशातलं मानाचं जे मैदान म्हटलं जातं त्या मैदानात समोर जातं. आणि अशा मैदानात अशा गोष्टी घडणं थोडंसं चुकीचं वाटतंय. त्यामुळे अतिशय आम्ही फॅन्स म्हणून आम्हाला अतिशय दुःख होतंय त्या गोष्टीचं. मित्रांनो बघा, आज खरोखर महाराष्ट्राला त्या दिवशी एवढा मोठा धक्का बसला. जे काही गोष्टी समालोचक जे कोण व्यक्ती असेल त्यांच्या तोंडातून शब्द गेले किंवा तात्यांचं नाव तिथं घेतलं जातं, तात्यांवर काही टीका करू नका किंवा तात्यांचा काही विषय नाही. तात्यांनी काल बाईट पण दिली होती. पण मित्रांनो खरोखरच ही अशी गोष्ट झाली म्हणजे बैलगाडी क्षेत्र मित्र आपल्याला बैलगाडी क्षेत्र उंचावर नाही. प्रत्येक नंदीला जर बोलता येत असतं तर ही एवढी गोष्ट घडली नसती. पण नंदी मुका जनावराला सांभाळणी कशी आहे किंवा त्याचं देखभाल कसं आहे या आकाशा माणसांना आपला देव. आणि खरोखर नंदीचे पळाले पुष्कवले एक गुलालासाठी पळतात मित्रांनो. एक जे फॅन असतात प्रत्येक नंदीचे फॅन असतात मित्रांनो, ते जल्लोष करण्यासाठी येतात, एक उत्साह वाढवण्यासाठी येतात मित्रांनो. फक्त मायबाप मी एक विनंती करतो, कुठल्याही नंदीला, कोणताही नंदी असो, गरीब नंदी असो किंवा मोठा नंदी असो किंवा काय पण असो, कधीही त्याला कुठली तुलना त्याची करू नका आणि त्यांना कधी वाईट बोलू नका. किंवा शेवटी परमेश्वर वरनं बघत असतो. आज राहुल आप्पा मित्रांनो बघा, हे नंदींचा आशीर्वाद राहुल आप्पा एवढे मोठे त्यांना माणसानं प्रेम देते, त्यांना नियोजन भाषा म्हणते का तर नंदींमुळं एवढा ते नंदीवर प्रेम करतात. खरोखर राहुल आप्पा तुमचं हीच काम खरोखर गोरगरिबांसाठी नियोजनासाठी यावं त्यासाठी आम्ही वारी करतोय. खरोखर पडद्या पाठीमागचे लोक पुढे येत नाहीत हे आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुमच्या आशीर्वादामुळे आज आम्हाला इथं भेट झाली, तुम्ही आमचा चांगला सत्कार केला. तुमच्या दहिवडी गावाचं, तुमच्या सर्व परिवारांचं, तुमच्या एक हॉटेलच्या वतीनं मी तुमचं धन्यवाद म्हणतो. माझे दोन शब्द संपवतो. मित्रांनो बघा, जे पडद्याच्या पाठीमाग असतात फॅन फॉलोअर्स ही भरपूर असतात. अनेक सुंबड हॉटेलचे मालक दहिवडीमध्ये मित्रांनो खरोखर एवढे फॅन आहेत मित्रांनो. खरं असे फॅन पाहिजे आपल्याला. दादा नमस्कार. नमस्ते. तुमचं सांगा, नाव पहिले सांगा. सूरज इंगळे, हॉटेल झुंपट. काय दुःख वाटलं त्या दिवशी, काय विषय झाला होता? काय तुमचं आणि बकासूरचं नातं काय? तो माझं कायच आहे. आणि जेव्हा गाठा येतो तेव्हा आपल्याच हॉटेलला असतो आणि त्याच्यापर्यंत जाणं का असं म्हणजे सर्वसामान्यांचं काम आहे. आणि आम्ही जातो आणि त्या बैलावरती, त्या नंदीवरती प्रेम आहे, आमचा तो देव आहे. मित्रांनो बघा, हे प्रेम खरोखर पाहिजे. आणि मित्रांनो बघू शकता प्रत्येक गावात प्रत्येक मथुरचे फॅन असेल, बकासूरचे फॅन असेल, राजाचे फॅन असेल, सर्व नंदींचे फॅन असतात, सगळे एकत्र आली पाहिजे. आपण प्रार्थना करतोय ही जोट्यात कधी पळणार मथुर आणि बकासूर. आणि खरोखर मित्रांनो सकाळ. आणि मित्रांनो आपण मामांच्या माझा आत्ताच कॉल झाला की उद्या मी पुण्यात असणार आहे, पण उद्या देव आपला पळायला असणार आहे. म्हणजे मी उद्या पुणे करून नाशिक करून संभाजीनगर करून मी मित्रांनो आणि खरोखरच आपल्या देव बकासूरची भेटीला मी जाणार आहे मित्रांनो. खरोखर आप्पाने आज इथं सत्कार केला. आप्पा तुमच्या हॉटेलचं झुंजूर हॉटेलचं मनापासून धन्यवाद.